हां, आपला काल म्हणजे आधीच्या लेक्चरला तिसरा इनडिफायनाईट इंटिग्रेशनचा हा चॅप्टर संपला आहे. त्याच्या पुढचा आता हा डिफायनाईट इंटिग्रेशन. डिफायनाईट इंटिग्रेशनसाठी 7-8 प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यातल्या पहिल्या 3-4 प्रॉपर्टी फक्त या प्रॉपर्टी म्हणजे फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायच्या. बाकीच्या मग त्यांच्या प्रॉपर्टीचे आपण प्रूफ घेणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ डिफायनाईट इंटिग्रेशन. इंटिग्रल फ्रॉम ए टू ए, ह्याला इंटिग्रेशनची लिमिट असं म्हणायचं. ह्याला लोअर लिमिट म्हणायचं, खालून जे लिहितो आपण ते, आणि याला अप्पर लिमिट. लोअर लिमिट अप्पर लिमिट जर सारखं असेल तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही नेहमी 0 असते. मग हे मध्ये काही का असणार, बरं लक्षात. दुसरी प्रॉपर्टी आहे इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. ह्याची जर लिमिट इंटरचेंज केली आपण, ए टू बीच्या ऐवजी बी टू ए जर केलं तर त्याची व्हॅल्यू साईन चेंज करते. म्हणजे ह्याचं जर उत्तर पॉझिटिव्ह 5 येत असेल तर ह्याचं निगेटिव्ह 5 येणार. या पद्धतीने हे प्रॉपर्टीचे नंबर पण लक्षात ठेवायचे, कारण की रिझन देताना आपण सरळ फक्त प्रॉपर्टी नंबर दिला तरीही चालतो. म्हणजे लिमिट जर इंटरचेंज केले तर त्याचं साईन चेंज होतं. 2 नंबरची प्रॉपर्टी. त्यानंतर डिफायनाईट इंटिग्रेशन हे व्हेरिएबल इंडिपेंडेंट असतं. म्हणजे इथे एक्स घेतलेलं आहे आपण, एक्स हे व्हेरिएबल आहे, किंवा विथ रिस्पेक्ट टू एक्स आपलं इंटिग्रेशन आहे, त्याच्याऐवजी विथ रिस्पेक्ट टू टी जरी घेतलं तरीही काही फरक पडत नाही व्हॅल्यूमध्ये. म्हणजे इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी. ह्याला प्रॉपर्टी नंबर 3 म्हणायचं, व्हेरिएबल इंडिपेंडंट प्रॉपर्टी येते. त्यानंतर आहे प्रॉपर्टी 4. 2 इंटिग्रेशनची हे उलट वाचताना वाचू आपण. इंटिग्रल फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स इज प्लस इंटिग्रल फ्रॉम सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे पहिलं इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट हे दोन्ही सारखे असले पाहिजेत, आणि हे दोन्ही इंटिग्रांड सारखे असले पाहिजेत. असं जर असेल तर ह्या 2 इंटिग्रेशनची ॲडिशन घेता येते आणि ती मिळते इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे पहिल्याचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्याचं लोअर लिमिट हे आपस तिथं कॅन्सल होतं, आणि पहिल्याचं लोअर लिमिट आणि दुसऱ्याचं अप्पर लिमिट हे तिथं येऊन जातं. ह्या प्रॉपर्टीला 4 नंबरची प्रॉपर्टी म्हणायचं. आता 5 नंबरची, ही 5 नंबरची 6 नंबरच्या दोन्ही प्रॉपर्टी सारख्या. 5 नंबरची प्रूफ करून दाखवतो, 6 नंबरची सेम, काहीच बदल नाही. पहा 5 नंबरची प्रॉपर्टी काय सांगते, इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. म्हणजे हे जे काही लिमिट आहे एक्सला रिप्लेस करायचं आहे तुम्हाला. एक्सच्या ऐवजी काय घेतलं इथं, ए प्लस बी मायनस एक्स. म्हणजे एक्सच्या ऐवजी हे जी लिमिट आहे त्यांची ॲडिशन मायनस एक्स. आता ह्याची आपल्याला प्रूफ घ्यायची. काय करायचं, ही जी काही आर एच एस आहे, ही आर एच एस लिहून काढली मी. हे आर एच एसमध्ये ए प्लस बी मायनस एक्स जे आहे त्याच्याऐवजी काय घेतलं, टी. ऑब्विसली डेरिव्हेटिव्ह जर काढला तर हे दोन्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 आला, म्हणजे मायनस डी एक्स इज इक्वल टू डी टी आला. दॅट इज डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी आला. डिफायनाईट इंटिग्रेशनमध्ये एक पक्क डोक्यात ठेवायचं की सबस्टिट्यूशन केलं की त्याची लिमिट बदलतात. आता ही एक्सच्या जे व्हॅल्यू होते त्याच्याऐवजी त्या टीच्या व्हॅल्यू काय येतील ते बघायचं. म्हणजे एक्स इज इक्वल टू ए आहे पहिलं लोअर लिमिट, त्यावेळेस टी इज इक्वल टू काय मिळणार मग, ए प्लस बी मायनस ए. कारण की एक्सची व्हॅल्यू काय घेतोय तुम्ही, ए. म्हणजे ए प्लस बी मायनस ए, ए कॅन्सल झाला, म्हणजे टी इज इक्वल टू काय आलं त्यावेळेस बी. म्हणजे नवीन इंटिग्रेशन जे तयार व्हायला लागलं तुमचं त्याची लोअर लिमिट आला बी. आता एक्स इज इक्वल टू बी असताना अप्पर लिमिट बी आहे आपलं, ते जर ठेवलं तर टी इज इक्वल टू ए प्लस बी मायनस बी येणार. म्हणजे प्लस मायनस बी कॅन्सल झाले आणि टी इज इक्वल टू काय आलं, ए. म्हणजे न्यू इंटिग्रेशन जे आहे त्याचं अप्पर लिमिट हे ए मिळालं. मग आर एच एस इज इक्वल टू काय झालं, इंटिग्रल फ्रॉम बी टू ए, बी टू ए चेंज होऊन एफ ऑफ टी घेतलेले आपण त्या ह्याला पूर्ण, आणि डी एक्सची व्हॅल्यू आहे मायनस डी टी. हा मायनस मी बाहेर घेतला, म्हणजे मायनस इंटिग्रल फ्रॉम बी टू ए एफ ऑफ टी डी टी आला. आता हा निगेटिव्ह आहे, मला ह्या निगेटिव्हला कॅन्सल करायचा, म्हणजे ह्याची लिमिट काय करायची, बदलवून टाकायची. सेकंड नंबरची प्रॉपर्टी आहे की नाही. म्हणजे इंटिग्रल फ्रॉम बी टू एच्या ऐवजी ए टू बी झालं, हे पॉझिटिव्ह झालं, एफ ऑफ टी डी टी बाय प्रॉपर्टी सेकंड. बाय पी लिहिले मी फक्त प्रॉपर्टी 2. आता
थर्ड प्रॉपर्टी काय सांगते, व्हेरिएबल इंडिपेंडेंट असतं, म्हणजे टीच्या ऐवजी डी टी आणि टीच्या ऐवजी एक्स डी एक्स घेता येतं, म्हणजे इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स बाय प्रॉपर्टी 3. आणि हीच तुमची LHS आहे, पाहून घ्या, इज इक्वल टू LHS. म्हणजे आपण प्रूव्ह केलं, देअरफॉर इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. म्हणजे हे जे काही लिमिट आहे त्यांची ॲडिशन मायनस एक्स असं एक्सला आपल्याला रिप्लेस करता येतं. सेम काहीच बदल नाही, फक्त ए बीच्या ऐवजी जर समजा 0a असेल तर इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए आहे, हा थोडंसं घोटलं गेलं. एफ ऑफ एक्स इज डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. सरळ लक्षात येतं आहे की नाही, कारण की मागच्या प्रॉपर्टीमध्ये काय केलं आपण, इथं ए बी होता, म्हणजे ए प्लस बी मायनस एक्स असं केलं होतं, म्हणजे हे 0 आणि ए आलं इथं बस. आणि जसेच्या तसंच प्रूव्ह करायचं, काहीच बदल नाही. इथं फक्त सबस्टिट्यूशन घेताना ए मायनस एक्स घ्यायचं, इथला प्रत्येक ठिकाणचा इथं जे आपण सबस्टिट्यूशन घेतलेले ते ए मायनस एक्स, बी निघून जाईल, जिथं जिथं बी होता तिथं निघून जाईल, बीच्या ऐवजी 0 येईल ना. या पद्धतीनं तुम्ही, आणि हा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये तर काहीही बदल नाही, जसेच्या तसं येणार, फक्त ही लिमिट ए टू बीच्या ऐवजी 0 टू ए येतील बस. इथं लिहिलंय मी, पहा, सॉल्व ॲज प्रॉपर्टी 5. तर त्याच्यानंतर 7th प्रॉपर्टी, इंटिग्रल फ्रॉम 0 टू 2a, डबल ए म्हणजे असेल तर एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ 2a मायनस एक्स डी एक्स. एक लक्ष द्या, इथं तर सगळीकडे 0 आहेत, इथं समजा डबल असेल, म्हणजे उदाहरणार्थ 4 असेल तर इथं 2 लिमिट येतील, आणि हा एफ ऑफ एक्स डी एक्स इथं ॲज इट इज राहील पहिल्या इंटरव्हलमध्ये, आणि सेकंडमध्ये मात्र हा जो काय 2a लिमिट असेल, म्हणजे आपण जो 4 घेतोय तर त्या एक्सला 2a मायनस एक्सनं रिप्लेस करायचं. तर ह्याची प्रूफ ही आपली RHS आहे. RHSला पहिलं इंटिग्रेशन मी I1 घेतलं, दुसरं I2, हा I2 मी परत लिहून काढलं. फक्त I2 मध्ये सबस्टिट्यूशन करायचं, जे मागच्या इकडच्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं तस घ्यायचं, ह्याला टी घ्यायचं, म्हणजे पुट 2a मायनस एक्स इज इक्वल टू टी. बाकी सोडवण्याची पद्धत सारखीच, एक प्रॉब्लेम म्हणून सोडवून टाकायचं. डेरिव्हेटिव्ह घेतला तर मायनस डी एक्स इज इक्वल टू डी टी आलं, देअरफॉर डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी आलं. मग लिमिट चेंज करायची, लिमिट चेंज करायला कधीही विसरायचं नाही सबस्टिट्यूशन असेल तर. एक्स इज इक्वल टू जर 0 घेतला आपण तर टी इज इक्वल टू काय मिळेल, मग 2a मायनस 0, म्हणजे टीची व्हॅल्यू आली 2a, लोअर लिमिट आलं 2a. त्यानंतर एक्स इज इक्वल टू ए जर घेतलं, एक्स इज इक्वल टू ए घेतलं तर टी ए काय मिळेल आपल्याला, सॉरी टी काय मिळेल, 2a मायनस ए, म्हणजे 2a मायनस ए आलं, म्हणजे आता अप्पर लिमिट आलं आपलं ए, म्हणजे नवीन इंटिग्रेशनचं लोअर लिमिट 2a आलं, अप्पर लिमिट ए आलं. मग I2 फक्त आपण I2 मध्येच बदल करतो, तर I2 इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 2a टू ए आलं, 2a टू ए. हा टी घेतलेलाच आहे आपण, म्हणजे एफ ऑफ टी डी एक्सची व्हॅल्यू मायनस डी टी, हा मायनस इकडं घ्या, हे लिहून काढलं. मायनस कॅन्सल करायचा, म्हणजे 2a आणि ए किंवा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट इंटरचेंज करा, म्हणजे ते मिळालं आपल्याला इंटिग्रल फ्रॉम ए टू 2a टू ए होतं ते ए टू 2a एफ ऑफ टी डी टी बाय प्रॉपर्टी 2. सेकंड नंबरची प्रॉपर्टी आपल्याला इंटिग्रलचं साईन चेंज करायला आणि लिमिट बदलायला सांगते. थर्ड प्रॉपर्टी काय सांगते, व्हेरिएबल इंडिपेंडंट, हे कॅन्सल करून टाका, टीच्या ऐवजी एक्स घ्या, म्हणजे इंटिग्रल फ्रॉम ए टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स बाय प्रॉपर्टी 3. आता आपली RHS काय तयार झाली, इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स ॲज इट इज होतं, प्लस हा भाग आला आपला I2 इंटिग्रल फ्रॉम ए टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स. आता ही 4 नंबरची जी प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेली आहे ती काय सांगते, इथलं लोअर लिमिट इथलं अप्पर लिमिट, सॉरी 4 नंबरची आपण प्रूव्ह केली नाही, हे लोअर लिमिट आणि इथलं अप्पर लिमिट, हे लोअर लिमिट जर सारखं असेल, इंटिग्रँड जर सारखा असेल तर हे दोन्ही कॅन्सल होऊन इंटिग्रल फ्रॉम 0 टू 2a, हा 0 इथं राहील, हा 2a एफ ऑफ एक्स डी एक्स बाय प्रॉपर्टी 4, आणि हीच तुमची LHS आहे, पाहून घ्या. देअरफॉर आपण प्रूव्ह केलं इंटिग्रल फ्रॉम 0 टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ एक्स एफ ऑफ 2a मायनस एक्स डी एक्स. इथं फक्त ए आहे, 2a नाही आहे. आलं लक्षात. तर ही झाली प्रॉपर्टी नंबर 7. आता प्रॉपर्टी नंबर 8 पुढच्या लेक्चरमध्ये